उघड्या गटारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. नागरिकांना डेंग्यूची भीती. याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोडणीमधील आदर्शनगर रस्त्यावरती असणाऱ्या उघड्या गटारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून वारंवार तक्रार करून देखील येथे बंदिस्त अशी गटार केली जात नसून यामुळेच नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आदर्शनगर कडून येणारी ही गटार थेट लिंगायत स्मशानभूमीच्या पाठीमागे असलेल्या ओढ्याला येऊन त्या गटाराचे पाणीला मिळते. आदर्शनगर येथून येणारे पाणी तसेच दत्तनगर मधील चेंबरचे पाणी याच गटारात सोडले जाते व ते या उघड्या गटारातून थेट ओढ्यात जाते. ही गटार उघडी असल्याने आदर्शनगर रस्त्यावरील रस्त्यांच्या अलीकडील दत्तनगर भागात राहणाऱ्या कुटुंबांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारी करून देखील कुठलीच कार्यवाही केली जात नसल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या डेंग्यूची साथ सुरू असून मोडणीमध्ये 3 जणांचा डेंग्यूने मृत्यू झालाय. त्यामुळे याबाबत प्रशासनाने गंभीर होणे आवश्यक आहे. उघड्या असलेल्या गटारामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून डासांचेही प्रमाण वाढलेले आहे. याचा लहान मुले, वृद्ध नागरिक व येथे राहणाऱ्या सर्व कुटुंबांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी ग्रामपंचायतीने यात लक्ष घालून बंदिस्त गटार तयार करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.